हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत खूप सुंदर अशी फुलं जी की दिसायला खूप सुंदर आहेत आणि बनवायला खूपच सोपे आहेत. अशा प्रकारे मी इथं 2 फुलं बनवून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर फुलं झालेली आहेत आणि खूप सोपे आहेत बनवायला. तुम्ही जर बिगिनर्स असाल, नवीन शिकत असाल तरी सुद्धा बनवू शकता. खूप सोप्या पद्धतीने आपण याला बनवलेलं आहे. तर चला ही फुलं कशी बनवायची आपण ते बघूया. हे फुल बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे ग्रीन कलरचा धागा, थोडासा येलो कलरचा धागा आणि इथे लागणार आहे आपल्याला पिंक कलरचा धागा. तर हे तिन्ही धागे वापरून आपण एक सुंदर असं फूल बनवणार आहोत. तर चला आपण हे फूल बनवायला सुरुवात करूया. तसंच हे फूल बनवताना आपल्याला इथे 3 mm चा क्रोशा हुक वापरायचा आहे. तुम्ही याच्या जागेवरती 2.5 mm चा क्रोशा हुक पण वापरू शकता. तर चला आता आपण फूल बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे ग्रीन कलरचा धागा घ्यायचा आहे आणि क्रोशा हुक घ्यायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला इथे एक मॅजिक रिंग बनवायची आहे. तर त्यासाठी बघा धाग्याला अशा पद्धतीने घ्यायचंय. अशा पद्धतीने आपल्याला इथे सर्कल करून घ्यायचंय आणि ही मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण ही मॅजिक रिंग बनवून घेतली आहे. आता इथे आपल्याला सुरुवातीला एक चेन बनवायची आहे. चेन बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे सिंगल क्रोशाच बनवायचे. तर बघा अशा पद्धतीने हा पहिला सिंगल क्रोशा, त्यानंतर बघू शकता हा दुसरा सिंगल क्रोशा, त्यानंतर बघू शकता या सर्कल मध्ये तिसरा सिंगल क्रोशा, 4, 5, 6, 7 आणि 8. तर बघा इथे आपण टोटल 8 सिंगल क्रोशा बनवून घेतले आहेत. याच सर्कल मध्ये 8 सिंगल क्रोशा बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला धागा अशा पद्धतीने खेचून घ्यायचा आहे. बघा इथे छोटस एक सर्कल तयार होईल. आता इथे बघू शकता जी पहिली चेन आहे म्हणजे जो पहिला सिंगल क्रोशा आहे आपण बनवलेला, त्याच सिंगल क्रोशा मधून आपल्याला अशा पद्धतीने क्रोशा टाकून स्लिप स्टिच बनवून घ्यायची आहे अशा प्रकारची. बघा थोडस खेचून घ्यायचंय. आता बघू शकता इथे छोटासा हा सर्कल बनवून झालेला आहे. इथे आता आपल्याला परत एक चेन घ्यायची आहे. धाग्याला अशा पद्धतीने खेचून घ्यायचंय आणि कट करायचंय. तर बघू शकता ग्रीन कलरचा हा छोटासा सर्कल आपण इथे तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला पुढे दुसरा कलर यूज करायचा आहे. तर त्यासाठी आपण बघू शकता त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचा आहे सगळ्यात आधी येलो कलरचा धागा. तर धाग्याला पहिले आपल्याला क्रोशामध्ये घ्यायचंय. आता बघा जो आपण हा छोटासा सर्कल बनवलेला आहे या सर्कल मध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर त्यासाठी बघा कोणत्याही एका चेन मध्ये पहिले तुम्ही जॉईन करून घ्या. तर बघा इथे जे आपण 8 चेन बनवलेल्या आहेत 8 सिंगल क्रोशाच्या, त्याच्या एका चेन मध्ये अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचंय. बघा जॉईन करून झालं. जॉईन करून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे 1, 2 आणि 3 चेन बनवायच्या. 3 चेन बनवून झाल्या अशा पद्धतीने धागा घ्यायचा आहे जसं आपण डबल क्रोशा करतो. त्यानंतर लूप काढून बघा अशा पद्धतीने एकदा काढून घ्यायचंय. आता बघा अशा पद्धतीने काढल्याच्या नंतर असंच ठेवायचंय. याला पूर्ण काढून नाही घ्यायचं, पूर्ण डबल क्रोशा बनवायचा नाहीये हा. परत धागा घ्यायचाय, परत अशाच पद्धतीने काढायचंय. आता बघू शकता इथे क्रोशामध्ये आपले 3 लूप्स झालेले आहेत. आता या तिन्ही लूप्स मधून आपल्याला एक सोबत धागा काढून घ्यायचा आहे आणि नंतर जॉईन करून घ्यायचंय. बघा जॉईन झालं. त्यानंतर बघा 1, 2 चेन जॉईन करताना आपण एक चेन दिली होती, त्यानंतर परत 2 चेन घ्यायच्या. अशा या 3 चेन झाल्या. 3 चेन झाल्याच्या नंतर परत धागा घ्यायचा आहे. आता बघा जी पुढची चेन आहे त्या चेन मध्ये आपल्याला इथे क्रोशा टाकून बघा असा अर्धा क्रोशा बनवून घ्यायचा, म्हणजे पूर्ण डबल क्रोशा बनवायचा नाहीये, फक्त अशा पद्धतीने अर्धा बनवायचा आहे. परत धागा घ्यायचा आहे, परत चेन मधून लूप काढून घ्यायचा आहे, परत बघा अशा पद्धतीने अर्धा करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता परत धागा घ्यायचा आहे, परत लूप काढून घ्यायचा आहे. बघा परत आपण 3 इथे हाफ हाफ डबल क्रोशा काढून घेतले आणि क्रोशामध्ये आता आपले इथे 4 धागे झालेले आहेत. आता या राहिलेल्या 4ही धाग्यांमधून आपल्याला लूप काढून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने लूप काढून घेतला. आता परत 3 चेन 1, 2 आणि 3. बघा परत 3 चेन करून घेतली. परत धागा घ्यायचा आहे, परत पुढच्या चेन मध्ये आपल्याला क्रोशा टाकायचा आहे. तर बघू शकता सेम त्याच पद्धतीने एक वेळेस काढून घ्यायचंय. परत दुसऱ्यांदाही तसंच हाफ डबल क्रोशा काढून घ्यायचा आहे आणि परत तिसऱ्यांदाही सेम तशाच पद्धतीने हाफ डबल क्रोशा काढून घ्यायचा आहे. तर बघा 3 वेळा काढलं आणि इथे आपले टोटल 4 धागे झाले. परत राहिलेल्या 4 धाग्यामधून काढून घ्यायचंय. बघा आता परत 1, 2 आणि 3. बघा परत 3 चेन करून घेतले. आता परत जी पुढची चेन आहे त्यामध्येही सेम अशाच पद्धतीने बनवून घ्यायचंय.
तर बघा एकदा काढला धागा, हा दुसऱ्यांदा काढला, हा तिसऱ्यांदा काढला, बघा सेम त्याच पद्धतीने झालं. 1 2 3 4 धागे आले, परत सगळ्या धाग्यांमधून काढून घेतलं. आता परत इथे आपल्याला 1 2 आणि 3 चेन, बघा सेम त्याच पद्धतीने आपण 4 चेन मध्ये ही डिझाईन बनवून घेतली. त्याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या 4 चेन्स मध्ये ही बनवून घ्यायची आहे. जशी आपण इथपर्यंत बनवली तशीच आपल्याला पुढच्या 1 2 3 आणि 4 राहिलेल्या 4 चेन्स मध्ये ही बनवून घ्यायची आहे. तर चला सेम याच पद्धतीने आपण या राहिलेल्या 4 चेन्स मध्ये डिझाईन बनवून कंप्लीट करून घेऊया. तर बघू शकता इथपर्यंत मी बनवून घेतलेला आहे. 1 2 3 4 लूप आपण पहिले बनवून घेतले होते. त्यानंतर बघा 1 2 3 4 मी परत बनवून घेतलेले आहेत. शेवटी बघा इथपर्यंत बनवलंय. आता इथे आपल्याला परत 1 2 आणि 3 अशा 3 चेन घ्यायच्यात. 3 चेन घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे जॉईन करायचे. तर बघू शकता ह्या 1 2 3 चेन सोडून त्याच्यावरती जो हा चेनचा लूप येतोय म्हणजे जो डबल क्रोशाच्या वरचा चेन येतोय त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने स्लिप स्टिच बनवून घ्यायची आहे. बघा स्लिप स्टिच बनवून घेतली. त्यानंतर हा जो पुढचा लूप आहे 3 चेनचा यामध्ये अशा पद्धतीने अजून एक स्लिप स्टिच बनवून घ्यायची आहे आणि या 3 चेनच्या गॅप मध्ये आपल्याला धागा घेऊन जायचंय. त्यानंतर इथे आपल्याला स्टार्टिंगला 1 2 आणि 3 चेन करायचे. 3 चेन केल्याच्या नंतर धागा घेऊन सेम याच लूप मध्ये आपल्याला अजून 4 डबल क्रोशा करायचे. तर बघा 1 2 3 आणि 4, बघा 4 डबल क्रोशा केल्याच्या नंतर हे आपले टोटल 5 डबल क्रोशा झाले. ही जे आपण 3 चेन बनवले यालाही आपण एक डबल क्रोशा काउंट केले. तर बघा 1 2 3 4 आणि 5 हे 5 डबल क्रोशा झाले एका लूप मध्ये. आता बघा परत धागा घ्यायचा आहे आणि जो पुढचा लूप आहे 3 चेन वाला त्या लूप मध्ये डायरेक्टली डबल क्रोशा बनवायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने एक डबल क्रोशा, परत धागा घ्यायचा आहे आणि सेम लूप मध्ये दुसरा डबल क्रोशा, परत धागा घ्यायचा आहे सेम लूप मध्ये तिसरा डबल क्रोशा, परत धागा घेऊन सेम लूप मध्ये चौथा डबल क्रोशा आणि सेम लूप मध्ये हा 5वा डबल क्रोशा. बघा 5 डबल क्रोशा झाले. परत धागा घ्यायचा आहे. परत बघा पुढचा जो 3 चेनचा लूप आहे त्यामध्ये सेम अशाच पद्धतीने परत 5 डबल क्रोशा बनवून घ्यायचे. तर बघा 1 2 3 4 आणि 5, बघा परत आपण तिसऱ्या लूप मध्येही 5 डबल क्रोशा बनवून घेतले. बघू शकता इथे 5 डबल क्रोशा 5 डबल क्रोशा 5 डबल क्रोशा. आता याच पद्धतीने आपल्याला बघा 1 2 3 4 5 या राहिलेल्या 5ही 3 चेनच्या गॅप मध्ये 5 डबल क्रोशा बनवून घ्यायचे. तर चला आपण इथे राहिलेल्या बाकीच्या गॅप्स मध्ये 5 डबल क्रोशा बनवून कंप्लीट करून घेऊया. बघू शकता तुम्ही इथे आपण हे सर्कल कंप्लीट करून घेतलेलं आहे. जे राहिलेले 3 चेनचे गॅप होते त्यामध्ये आपण इथे 5 डबल क्रोशा बनवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे सर्कल रेडी झालंय. आता आपल्याला काय करायचंय, जे आपण इथे स्टार्टिंगला 3 चेन बनवले होते त्याच्या पुढच्या या वरच्या लूप मध्ये स्लिप स्टिच करून जॉईन करून घ्यायचंय. अशा पद्धतीने जॉईन केल्याच्या नंतर आता आपल्याला इथेच एक चेन करायची आहे. धागा अशा पद्धतीने खेचायचा आहे आणि इथेच आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा धागा कट करून झाला. बघू शकता आपण हे सर्कल इथपर्यंत बनवून घेतलेला आहे. आपले इथे बघू शकता तुम्ही 1 2 आणि 3 राऊंड बनवून झालेले आहेत. आता आपल्याला शेवटचा राऊंड बनवायचा आहे ज्यामुळे आपल्या या सर्कलला फ्लावरचा शेप येतो. तर त्यासाठी मी इथे पिंक कलरचा धागा घेणार आहे. तर चला आपण इथे पिंक कलरचा धागा घेऊया. तर बघा शेवटचा लूप बनवण्यासाठी आपल्याला इथे पिंक कलरचा धागा घ्यायचा आहे. आता या धाग्यालाही आपल्याला क्रोशामध्ये घ्यायचंय. आता बघा जे आपण सर्कल बनवलंय यामध्ये हे बघू शकता आपण जिथे 5 चेन बनवलेले आहेत म्हणजे बघू शकता कुठेही आपण हे 5 डबल क्रोशा बनवले. त्याची जी पहिली चेन असेल म्हणजे बघा आता या लूप मध्ये आपण हे 5 डबल क्रोशा बनवले. तर याचा हा जो पहिला डबल क्रोशा आहे त्याच्यावरची जी पहिली चेन आहे त्याच्यामध्ये आपल्याला धाग्याला जॉईन करायचंय. बघा अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन केल्याच्या नंतर इथे आपल्याला एक चेन करायची आहे. एक चेनच्या नंतर धागा घेऊन पुढची जी चेन आहे याच्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशा करायचा आहे. बघा एक डबल क्रोशा केला. त्यानंतर परत धागा घ्यायचा आहे आणि पुढची चेन आहे त्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशा करायचे. बघा एक डबल क्रोशा आणि हा दुसरा डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा झाले. परत धागा घ्यायचा आहे आणि जी पुढची चेन आहे त्यामध्ये परत एक डबल क्रोशा करायचा आहे. बघा हा एक डबल क्रोशा झाला.
आता परत धागा घ्यायचा आहे आणि जी ही शेवटची चेन आहे म्हणजे 5व्या डबल क्रोशाच्या वरती तिथे आपल्याला एक हाफ डबल क्रोशा बनवायचा आहे. तर अशा पद्धतीने खेचून हाफ डबल क्रोशा बनवायचा आहे छोटासा. त्यानंतर धागा घ्यायचा आहे आणि बघू शकता हे जे आपण डिझाईन बनवली होती सेकंड राऊंडची त्याच्यावरती आपल्याला डबल क्रोशा बनवायचा आहे. म्हणजे ही जी खालची डिझाईन आहे याच्या ही आपल्याला अशी पकडायची आहे. बघा अशी पकडल्यानंतर धागा घेऊन याच्या खालून असा क्रोशा टाकायचा आहे. असं धागा खेचून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 2 लूप्स मधून धागा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा राहिलेल्या 2 लूप्स मधून काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा डबल क्रोशा तयार होईल. म्हणजे यापासून इथपर्यंत हा डबल क्रोशा तयार होईल. आता इथपर्यंत डबल क्रोशा झाल्याच्या नंतर जी पुढची चेन असेल बघा ही पुढची चेन आहे आपली याच्यामध्ये परत सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. बघा सिंगल क्रोशा केला परत एक चेन करायची आहे. बघा एक चेन झाली परत धागा घ्यायचा आहे आणि पुढच्या लूप मध्ये एक डबल क्रोशा परत धागा घ्यायचा आहे. पुढच्या लूप मध्ये 2 डबल क्रोशा एक आणि सेम लूप मध्ये दुसरा डबल क्रोशा. बघा परत धागा घ्यायचा आहे आणि पुढच्या लूप मध्ये परत एक डबल क्रोशा. बघा परत एक डबल क्रोशा झाला. आता परत बघा पुढच्या लूप मध्ये एक हाफ डबल क्रोशा. तर बघा हाफ डबल क्रोशा झाला. तर बघा हाफ डबल क्रोशा झाला. आता परत धागा घ्यायचा आहे आणि जसं इथं आपण बनवलं होतं सेम त्याच पद्धतीने इथे बनवायचंय. म्हणजे बघा इथे असं पकडायचंय आपल्याला धागा घेऊन याच्या खालून क्रोशा टाकून वरतून धागा असा काढून घ्यायचा आहे. परत असा लूप बनवून घ्यायचा आहे आणि राहिलेला 2 धाग्यामधूनही लूप बनवून घ्यायचा आहे. म्हणजे हा दुसरा डबल क्रोशा रेडी झाला. त्यानंतर पुढची जी चेन येईल त्यामध्ये परत आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे. परत बघा एक चेन करायची आहे. परत त्याच पद्धतीने पुढच्या चेन मध्ये एक डबल क्रोशा करायचा आहे. परत पुढच्या चेन मध्ये 2 डबल क्रोशा बनवायचे. खूप सोपी पद्धत आहे. फक्त व्हिडिओ न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर बघू शकता 2 डबल क्रोशा 2 डबल क्रोशाच्या नंतर परत इथे आपल्याला एक डबल क्रोशा करायचा आहे. बघा एक डबल क्रोशा आणि परत हा जो शेवटचा डबल क्रोशा आहे त्याच्यावरती आपल्याला एक हाफ डबल क्रोशा करायचा आहे. म्हणजे जो 5वा डबल क्रोशा आहे लूप मधला त्याच्यावरती हाफ डबल क्रोशा. परत धागा घ्यायचा आहे. परत आता बघू शकता याच्या खालची जी डिझाईन आहे सेकंड राऊंडची अशी पकडायची आहे. परत धागा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा लांब सर एक डबल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. बघा बनवून झाला. तर अशा पद्धतीने हा आपण दुसरा लूप बनवून घेतला. आता परत पुढची जी चेन असेल त्यामध्ये जॉईन करायचंय सिंगल क्रोशा करून. म्हणजे बघू शकता आपण इथे 1 2 आणि हा तिसरा हाफ झालाय. आपल्याला शेवटी कसं जॉईन करायचं मी परत दाखवणार आहे. इथे बघू शकता 1 आणि 2 ही पेटल्स कशी तयार झाली आहेत. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला बाकीची पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे जसं की इथे हाफ डबल सिंगल क्रोशा केला मग एक चेन मग एक डबल क्रोशा मग 2 डबल क्रोशा परत एक डबल क्रोशा आणि परत हाफ डबल क्रोशा परत मोठा डबल क्रोशा जसं आपण इथे बनवलंय त्याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या लूप्स मध्ये आपल्याला बनवून घ्यायचंय. आणि शेवटी इथपर्यंत बनवून घ्या. त्यानंतर इथपर्यंत लास्टला कसं बनवून कसं जॉईन करायचं ते दाखवणार आहे. तर चला जसं आपण या पद्धतीने इथपर्यंत बनवले त्याच पद्धतीने बाकीच्या सर्कल मध्येही इथपर्यंत बनवून घ्या. तर चला इथपर्यंत बनवून आपण कंप्लीट करूया. तर बघू शकता अशा प्रकारे मी इथपर्यंत बनवून घेतलेलं आहे. आपण सुरुवातीला इथपर्यंत 3 लूप पर्यंत बनवलं होतं त्यानंतर आपण इथपर्यंत याला बनवून घेतलेलं आहे. आता शेवटी कसं बनवायचं तेही आपण इथे बघूया. तर बघा इथे आपण एक सिंगल क्रोशा आणि एक चेन बनवलेली आहे. त्याच्या पुढच्या लूप मध्ये आता आपल्याला एक डबल क्रोशा बनवायचा आहे. आता बघा पुढच्या लूप मध्ये परत 2 डबल क्रोशा बनवायचे. बघा सेम लूप मध्ये 2 डबल क्रोशा बनवले. आता परत पुढच्या लूप मध्ये एक डबल क्रोशा परत पुढच्या लूप मध्ये एक हाफ डबल क्रोशा. बघा अशा प्रकारे आता धागा घ्यायचा आहे आणि बघा हा राहिलेला जो शेवटचा लूप आहे यामधून अशा प्रकारे मोठा डबल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने बनवून घेतला. आता यानंतर बघू शकता जो शेवटचा लूप आहे बघा स्टार्टिंगला आपण पहिले जिथे जॉईन केलं होतं त्याच लूप मधून आपल्याला एक स्लिप स्टिच बनवायची आहे. अशा प्रकारे म्हणजे जॉईन करायचंय. शेवटी शेवटी एक चेन घ्यायची आहे. त्यानंतर असा धागा खेचून घ्यायचा आहे आणि मधोमध कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे जो शेवटचा राऊंड आहे तोही बनवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे.
आता बघा क्रोशाच्या मदतीने शेजारच्या लूप मधून आपल्याला हा धागा मागच्या बाजूने खेचून घ्यायचा आहे. बघा मागच्या बाजूने खेचून घेतल्यावर पुढच्या बाजूने फिनिशिंग व्यवस्थित येते. आता जो राहिलेला धागा आहे याला आपल्याला आतल्या ज्या स्टिचेस आहेत मागच्या साईडने त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. तर बघा अशा प्रकारे 2-3 स्टिचेस मध्ये आपण हा धागा टाकून घेऊया. बघा अशा प्रकारे. त्यानंतर जो उरलेला एक्स्ट्रा धागा असेल त्याला आपल्याला कट करून घ्यायचंय. बाकीचे जे राहिलेले धागे आहेत त्या धाग्यांनाही आपल्याला सेम अशाच प्रकारे कट करून घ्यायचंय. तर बघू शकता कट केल्याच्या नंतर फिनिशिंग बॅक साइडने आणि पुढच्या साइडने दोन्ही साइडने तुम्ही फिनिशिंग बघू शकता. खूप सुंदर असे हे तयार झालेलं आहे आणि अगदी 2 मिनिटामध्ये हे फुल बनवून तयार होतं. तर बघू शकता किती सुंदर हे तयार झालेलं आहे. तुम्हाला हे बनवायला किंवा समजायला खूप सोपं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर फिनिशिंग येण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची फुलं नक्की बनवा. तुमच्या जे काम आहे त्यालाही फिनिशिंग येईल आणि तुम्हालाही छान वाटेल. खूप सुंदर आणि सोपी डिझाइन आहे. तर तुम्हाला ही फुलं कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.